असं आहे ना की निवडणुकीचा आखाडा सुरू झालेला आहे. त्यामुळे सरकार सांगणार की आम्ही हे काम केलं, ते काम केलं, ते काम केलं. विरोधी पक्ष सांगणार हे काम नाही केलं, ते काम नाही केलं, ते काम नाही. सरकार सांगणार की आम्ही शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना दिली, लोकांना घरं देतो आहोत, सारथी आरटी महाज्योतीच्या माध्यमातून सर्व मुलांना जे आहे शिक्षणासाठी पैसे देतो आहोत, दर महिन्याला 6,000 रुपये. तर हे अशाने पण शेतकऱ्यांनासुद्धा 6,000 रुपये भारत सरकार आणि 6,000 रुपये महाराष्ट्र सरकार देत आहे. अशी अनेक कामं. आणि कालसुद्धा जे आपण पाहिलं की अनेक प्रस्तावसुद्धा मंजूर झाले. तर आता हे आरोप प्रत्यारोप एकमेकावर सुरू राहणार आहेत. त्यात आता आपण जे आहे लोक त्याचं सत्यता काय आहे, योग्य काय आहे, चांगलं काय आहे ते पाहणार. ते म्हणणार आम्ही चंद्रावर एक यान उतरवलं, काल परवा जे आहे आम्ही जे आहे ते मिसाईल तयार केलं, 5,000 किलोमीटरचा पल्ला आहे त्याच्यामध्ये. ते पण अगदी एकाच वेळेला अनेक ठिकाणी मारा करणारं मिसाईल आहे. आता या अशा गोष्टी ज्या आहेत ते त्यांचं काम सांगणार, हे जे आहे सांगणार की हे झालं नाही, त्रुटी काय आहेत ते सांगणार. आणि मग यातून जे आहेत लोक ठरवतात लोकशाहीमध्ये. सर काय वाटतं, प्रत्येकजण जे आहे निवडणुका घेत आहेत. मोदी साहेब पण 2-3 वेळा येऊन गेले अलीकडेच, बरोबर, नाशिकला पण येऊन गेले, ते पण येत आहेत. ही सगळी मंडळी येत आहेत. तर ती निवडणुकीवर त्यांच्या बाजूने लोक झुकावीत म्हणूनच येतात ना. आणि म्हणून तर मगाशी सांगितलं तेच आहे की किती परिणाम होतो आहे, किती लोक इकडे झुकतात आणि किती लोक तिकडे झुकतात. हे प्रत्यक्ष जोपर्यंत बॅलेट पेपरचे बॉक्सेस उघडत नाहीत किंवा म्हणजेच हे जे तुमचे EVM मशीन वगैरे जे काय असेल त्याचे आकडे बाहेर येत नाहीत तोपर्यंत लोक कुठे झुकलेले आहेत हे आपल्याला कसं कळणार. तर पण येतात लोक. काल पवारसाहेब पण होते, ते यासाठीच आले होते ना. तर प्रत्येक पक्षाचे लोक जे आहेत येणार आणि स्वतःचं आपलं सांगणार, दुसऱ्यावर टीका करणार. मग हे युतीचे लोक येतील, ते त्यांच्यावर टीका करणार. आता महिना 2 महिने हे आपण ऐकायचं आहे सगळ्यांनी. तुम्ही नाही, मला नाही वाटतं काही त्यांना काहीच अडचण नाही. एक तर काय, ही रिझर्व सीट आहे आदिवासी समाजांसाठी. त्यामध्ये भारतीताई एक महिला आहेत, हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. आणि परत डॉक्टर आहेत. म्हणजे आदिवासी समाजामध्ये महिला आणि डॉक्टर या ज्या पात्रतेची व्यक्ती सापडणं कठीण असतं ना. आणि ती त्यांना त्यामुळे आहेत त्याप्रमाणे. त्यामुळे तर पहिल्यांदाच त्यांना जे आहे राज्यमंत्रीसुद्धा करण्यात आलं देशाचं, आरोग्य राज्यमंत्री. मला वाटत नाही की त्यांना काही अडचण आहे आपल्या मतदारसंघामध्ये.